आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत। तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नवनिर्वाचित महापौर हर्षाली सविल चौधरी व आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते पाटील बालमंदिर व ज्युनियर कॉलेज तर्फे त्रिदल नॉलेज सिटीचे उद्घाटन व मार्गदर्शन। यावेळी महापौर हर्षाली सविल चौधरी यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले की पूर्वी आम्ही जेव्हा लहान होतो, शाळा कॉलेजमध्ये जात होतो, तेव्हा फक्त लँडलाईन फोन होता। त्यामुळे मुलांना खेळण्यासाठी, अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळायचा। परंतु आता तसे होत नाही। आता परिस्थिती बदलली आहे। आता मोबाईलमुळे विद्यार्थी मोबाईलच्या आहारी गेले आहेत। त्यांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळत नाही, शारीरिक व्यायाम, खेळायला वेळ मिळत नाही। या सगळ्यात दोष कुणाचा असेल तर तो पालकांचा। पालकांनी मुलांकडे लक्ष देणे गरजेचे आहे। त्यांच्या अभ्यासाकडे लक्ष द्यायला पाहिजे। मुलांना मोबाईलपासून दूर ठेवले पाहिजे। पूर्वी मैदानी खेळ खेळले जायचे, परंतु आता मैदानी खेळ खेळलेच जात नाही। मुलांना फक्त टीव्ही आणि मोबाईल यांच्यामध्ये रस आहे। ज्यामुळे आपण सर्वजण घडलो त्याला कारण आपल्या वेळेस मोबाईल नव्हते। आता मोबाईलमुळेच मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे। माझे पालकांना एवढे सांगणे आहे की मुलांकडे लक्ष द्या, त्यांना चांगले संस्कार द्या, त्यांना वेळ द्या, असे महापौर मॅडम म्हणाल्या। त्यावेळी आमदार निरंजन डावखरे म्हणाले की आज त्रिदल एज्युकेशन मध्ये उत्तम प्रकारचे शिक्षण दिले जाते। त्यामध्ये सायन्स प्रोजेक्ट तसेच आपल्याकडची खाद्य संस्कृती आहे। आपल्याला राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये जी काही संस्कृती आहे त्याबद्दल अतिशय उत्तम प्रकारचे या ठिकाणी शिक्षण दिले जात आहे। टेक्नॉलॉजीचे जसे चांगले परिणाम होतात तसेच वाईट परिणाम सुद्धा होतात। वाईट परिणाम विद्यार्थ्यांवर होऊ नये म्हणून अशा टेक्नॉलॉजीचा वापर विद्यार्थ्यांनी कमीत कमी करावा, अशा प्रकारची भूमिका महापौर मॅडम यांनी मांडली। ती अतिशय चांगली आहे। प्रत्येकाने त्यांचे पालन करावे, अशा प्रकारे महापौर आणि आमदार यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना त्रिदल नॉलेज सिटी माध्यमातून मार्गदर्शन दिले। मुलांचं त्यावेळेस मी एक सांगते, मी माझी विद्यार्थिनी होती त्यावेळेस आपल्याकडे मोबाईल नव्हता। त्यावेळेस फक्त एक लँडलाईन होता। त्यावेळेस आपण त्याच्यावरतीच बोलत होतो की लँडलाईन मुळे फरक पडायचा। आणि आता मोबाईल मध्ये कसं झालंय, मुलांना त्या गोष्टीचं व्यसन लागलं आहे। मुलं त्या मोबाईलच्या पलीकडे जातच नाही आहेत। हे मोबाईलचं जे एक घाण सवय लागली असल्यामुळे ना सर, त्याच्यामुळे ते कुठले अभ्यासाकडे दुर्लक्ष झालेलं आहे त्यांचं। आणि अभ्यास न करता ते फक्त मोबाईलच बघतात। यासाठी जबाबदार आहेत त्यांचे आई वडील आहे। पालकांनी त्यांची दक्षता घ्यावी की आपल्या मुलांनी किती मोबाईल यूज केला पाहिजे आणि किती त्यांच्याकडे दिला पाहिजे। त्यांना आता एक मैदानी खेळ माहितीच नाहीये, तर मैदानी खेळ खेळतच नाही। फक्त त्यांना मोबाईल, टीव्ही याच्या व्यतिरिक्त त्यांचं जीवनच राहिलं नाही। पहिले आपण मैदानी खेळ खेळायचो आणि आपले आज तुम्ही बघू शकता आपल्या वेळेस कधी हे मोबाईल हे नव्हतंच। त्यामुळे आपण आज एवढं घडलो आहे, तर जसे तुम्ही पत्रकार घडले आहात। तर मला एवढं सांगाय की मी पालकांना एक विनंती करते, मी महापौर म्हणून एक विनंती करते की पालकांनी फक्त छोट्या मुलांना याची घाण सवय नको मोबाईलची, त्यांना अभ्यास कसा करावा किंवा काय। त्यावेळेस आमच्याकडे ट्युशनही नव्हतं, आम्ही घरीच अभ्यास करायचो। पण आता प्रत्येक पालक सगळं झटकून देतात, पूर्णपणे ते शाळेला जबाबदार जातात आणि क्लास लावतात। त्यापेक्षा तुम्ही कुठेतरी त्या मुलांच्या याच्यातून तुम्ही कुठेतरी शिकाल, एक तुम्हाला शिक्षणाची पद्धत भेटेल की कसं काही बोलावं। कोणी अडाणीही पालक असतात की त्यांनाही भेटता येईल ना, शिक्षणाचं ज्ञान त्यांना होईल। फक्त एवढंच आहे की मुलांनी मोबाईलमुळे मुलांचे डोळे आज खराब होतात आहे, त्याच्यामुळे आरोग्यावरती त्यांचा फरक पडतो आहे। मी एवढंच सांगेल की मोबाईल हा सोडावा आणि शिक्षणावरती भर द्यावा। आज त्रिदल एज्युकेशन मध्ये जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये फार उत्तम पद्धतीचे सायन्स प्रोजेक्ट्स, त्याचबरोबर आपल्या इकडची खाद्य संस्कृती असेल, त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये जी सांस्कृतिक देवस्थानं धर्माच्या संदर्भातली अतिशय उत्तम पद्धतीची माहिती या इकडे दिलेली आहे। निश्चितपणे आपण बघतोय की खरं तर टेक्नॉलॉजी ही अशी एक गोष्ट आहे की ज्याचा जेवढा सदुपयोग आहे त्याचा काही अंशी दुरुपयोग पण आहे। आणि त्याच्यामुळे या इकडे ज्यावेळेस भाषणामध्ये महापौर मॅडम म्हटल्या त्यावेळेस त्या सदुपयोगाच्या बरोबर जोडीला जो दुरुपयोग आहे त्या दुरुपयोगापासून मुलांना लांब ठेवण्याच्या दृष्टिकोनाने आपल्याला टेक्नॉलॉजीचा जास्तीत जास्त वापर करत असताना त्याचा वाईट परिणाम विद्यार्थ्यांवर होऊ नये, त्याच्यामुळे मोबाईलचा वापर हा विद्यार्थ्यांनी कमीच कमी करावा, किंबहुना तो टाळता आला तर टाळला पाहिजे, या संदर्भातली भूमिका त्यांनी मांडली। तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी। अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।